मित्र हो, आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यावरून आपल्या शिक्षण क्षेत्रातील नैतिकतेचा पंचनामा झालेला आहे। ज्या समाजामध्ये शिक्षण क्षेत्रात नैतिकता अब्सेंट राहते तो समाजच अनीतिमान असतो आणि आपल्या क्षेत्रामध्ये विशेषतः आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये ही अनैतिकता अनेक वर्षापासून चालू आहे। ती का तयार होते? तिला कोणती कारणं आहेत? एक, झटपट पुढे जाणं. दोन, कमी कष्टामध्ये जास्त यश संपादन करणं. तीन, गुणवत्ताहीन असताना गुणवत्तापूर्ण असल्याचा काहीतरी शो करणं. आणि सगळ्यात शेवटी स्पर्धा. ही स्पर्धा आपल्याकडे मुलगा शाळेत जाण्यापूर्वीपासूनच सुरू होते. पालकांच्या मुलाखती घेतात आणि त्या मुलाखतीत आपण पास व्हावं यासाठी पालक जीव तोडून प्रयत्न करत असतात आणि तिथेच खोटं नाटं सांगतात. तो मुलाखत घेणारा विचारतो की तुमच्या पोराचं पहिलीत गेल्यानंतर तुम्ही अभ्यास घ्याल का? रोज तुम्ही त्याला वेळ द्याल का? हा खोटं हो म्हणतो आणि पुढे कधीच वेळ देत नाही. ॲडमिशन होऊन जातं आणि अनैतिकतेला प्रारंभ पण होतो. पुढे जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात तेव्हा त्यांना वेगळ्या परीक्षांना सामोरे जावं लागतं आणि आपल्याकडे परीक्षा हा गुणवत्ता मोजण्याचा एक परिमाण आहे असं मानलं जातं, जे चुकीचं आहे. परीक्षेतून गुणवत्ता कशी काय तुम्ही ठरवू शकता? गुणवत्ता ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती आज कमी असते, उद्या वाढते, पुन्हा कमी होते, पुन्हा वाढत जाते. तो एका प्रक्रियेचा भाग असतो आणि माणूस आयुष्यभर गुणवत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्या परीक्षेत गुणवत्तेऐवजी अंकाला जास्त महत्त्व आहे. कोणते अंक? कोण 50%, कोण 60%, कोण 100%. मग काउंटडाऊन चालू होतं. 100% मार्क मिळवणारा सगळ्यात गुणवत्तापूर्ण. तो हुशार असू शकतो पण गुणवत्तापूर्ण असेलच असं नाही. आणि मार्क मिळवणं ही तशी एक टेक्निकल बाब आहे. काय केल्यानंतर मार्क मिळतात हे पोरांना माहिती असतं. ह्या मार्काच्या युद्धामध्ये आपण मागं पडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्यावर सातत्याने टेन्शन आलेलं असतं. ह्या ज्या शाळा आहेत ह्या शाळांनी जर विद्यार्थ्यांना नीट शिकवलं असतं वर्गामध्ये पहिलीपासून PGपर्यंत, तर एक पण मुलगा ट्युशनला गेला नसता. ट्युशन काय आहे? तुमच्या शिक्षण व्यवस्थेला दिलेले एक आव्हान आहे. ज्या दिवशी शाळेच्या जवळ ट्युशन सुरू झाली तो दिवस आपल्या शिक्षण क्षेत्राच्या ऱ्हासाचा दिवस आहे. त्या शिक्षकांना कळलंच नाही. आपण जीव तोडून शिकवतो, मग मुलं बाहेर का जातात? मग मुलं बाहेर जातात म्हणून शाळेतल्या वर्गातल्या शिक्षकांनी शिकवणं कमी केलं. त्यांनी शिकवणं कमी केलं म्हणून पालक त्यांना ट्युशनला पाठवायला लागले. एक द्वंद्व चालू झालं. हे शिकवत नाहीत म्हणून ट्युशन, ते ट्युशनला जातात म्हणून यांनी शिकवायचं नाही. वरच्या वर्गात तरी कॉलेजला मुलं वर्गात येतच नाहीत. 10वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत कोणी वर्गात जातच नाही, कारण मुलांचा तिथल्या व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे. तिथे नीट शिकवत नाहीत, शिकवलेलं कळत नाहीत आणि त्याच्यावर विसंबून राहून आपल्याला बाहेरच्या स्पर्धा देता येत नाहीत असा समज विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा झालेला आहे. त्यातून स्पर्धा परीक्षेला महत्त्व प्राप्त झालं. जिथे कॉम्पिटिशन आहे तिथे महत्त्व प्राप्त झालं आणि ते कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबण्याचा एक प्रघात चालू झाला. आपल्याला ह्या नीटचा ऐकूनच धक्का बसेल असं काही समजायचं कारण नाही. आपल्याकडे 4थी 5वीच्या पोरांची स्कॉलरशिप परीक्षा घेतात आणि 100% कॉपी येते असते त्याच्यात. 7वीच्या परीक्षेत तसंच. टाईप रायटिंगच्या परीक्षेला गेला पेपर फोडतात. नुसतं परीक्षेला बसल्यानंतर पास करतात. विद्यार्थी मिळायला पाहिजेत म्हणून आज असंख्य कॉलेज आहेत आपल्याकडे की ॲडमिशन घेतले की ते पास करतात. अशा भ्रष्ट मार्गाने पास झालेला पोरगा आयुष्यात तग धरू शकत नाही. त्याच्याकडे डिग्री असते पण त्या
ची पात्रता ठरवणारं ज्ञान त्याच्याकडे नसतं. नुसताच MA आहे, नुसताच BA आहे, पण त्याचा बुद्ध्यांक किती आहे, मार्कांक मोठा आहे त्याचा, तो 60% असेल, 70% असेल, आणि कोणत्या पद्धतीनं तो आलेला आहे. आत्ता तरी अशी विद्यापीठं निघालेली आहेत, तुम्ही तिथे प्रवेश घेतला, त्यांची फी भरली आणि नॉमिनल परीक्षेला जाऊन बसला की ते 70-80% तुम्हाला पास करतात. ही सगळी भ्रष्ट मार्गाने पास होणारी पोरं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये टिकतीलच असं सांगता येत नाही. जर टिकायचं असेल तर तिथे पण असं काहीतरी भ्रष्ट मार्ग करायला पाहिजे, अवलंबायला पाहिजे. म्हणून आपल्या देशातल्या जेवढ्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत तिथे काहीतरी भ्रष्ट होतच राहतं आणि ते वर्षानुवर्ष होत आहे. नीट परीक्षा का महत्त्वाची? कारण जवळजवळ 25 लाख मुलांचं भवितव्य त्याच्यात ठरतं, जगणं मगणं ठरतं, तो डॉक्टर होणार की नाही हे ठरतं. किती महत्त्व आलं आहे. त्यामुळे त्या परीक्षेला सामोरे जाण्याची इच्छा असणारी मुलं 8वी-9वीपासूनच तयारी करतात. मग काही राजस्थानमध्ये जातात, काही लातूरला जातात परीक्षेची तयारी करण्यासाठी. आणि ही जी ट्युशनची दुकानं सुरू झालेली आहेत ते आता गॅरंटी वॉरंटी द्यायला लागले. आमच्याकडे तुम्ही आला की आम्ही पासच करतो, आणि हे गॅरंटी देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आता जे प्रकरण आलं त्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच लातूरमधले एका ट्युशनवाल्याने संभाव्य निकाल म्हणून आपल्या वर्गातली पोरं किती मार्क मिळवून पास झाली ह्याचे होर्डिंग लावलं होतं. निकाल लागलेलंच नाही, पण ह्याने निकाल लावलेला आहे. गावोगाव गल्लोगल्ली ह्यांचे होर्डिंग, आणि एक समांतर अर्थव्यवस्था, समांतर शिक्षण व्यवस्था तयार झालेली आहे. आणि आपलं नाव राखण्यासाठी, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही जी मुलं आहेत या मुलांची शिकार ते करतात. त्यांच्या फिया प्रचंड वाढलेल्या आहेत. कोण 50,000 घेतं, कोण 2 लाख घेतं, कोण 5 लाख घेतं, आणि गॅरंटी देतं तुम्हाला पास करतो आम्ही. हे पास करायची गॅरंटी कशी काय घेतात हे इथल्या मुख्य व्यवस्थेला कळत नाही का? हे कसं काय पासआउट करतात? काहीतरी काळे बेरा असायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे वर्षानुवर्ष चाललं आहे ना. आमच्याकडे आला 100% निकाल, आणि परंपरेने चालत आलेल्या कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये गेला निकालच नाही. कारण ही सगळी पोरं आता ट्युशनवाल्यांनी ओढलेली आहेत. शहरामध्ये असे असंख्य कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये पोरं ॲडमिशन घेतात आणि शिकायला ट्युशनमध्ये जातात. याचा अर्थ काय होतो? ट्युशनवाल्या लागणारी जे ग्राहक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते पुरवण्याचं काम कोण करतं? कॉलेज करतं. आणि ट्युशनवाले काय करतात? ह्यांच्या कॉलेजचं नाव चांगलं राहावं म्हणून 5-25 पोरं पास करून दाखवतात. त्यामुळं पोरांना कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं याची चिंता नाही आहे, कोणते ट्युशन आपल्याला मिळणार आहे. आणि तेही घासून फसून ट्युशनवाले बघतात मुलांच्याकडे, तुला 10वीला किती मार्क पडले, तुला 12वीला किती पडले, तुझी लायकी काय आहे, तुझी आर्थिक क्षमता काय आहे, असा सगळा विचार करून ते तिथे घेत असतात. सर्वसामान्य परीक्षांपासून ते व्यावसायिक त्याचा दरवाजा उघडणाऱ्या परीक्षांपर्यंत हा सगळा मार्ग चालू आहे. दरवर्षी आपण ऐकतो 10वी-12वीत पोरं मराठीला पण कॉपी करतात, गणिताला पण कॉपी करतात, सायन्सला पण कॉपी करतात, आणि हीच पोरं उद्या मोठी होऊन आपल्यासमोर येत असतात. ही कॉपी एकतर्फी कधी होत नाही. व्यवस्था जेव्हा खिळखिळी होते, व्यवस्था जेव्हा गाफील होते, बेईमान होते, तेव्हा कॉपीसाठी दारं उघडली जातात. प्रश्नपत्रिका बाहेर कशी येईल? प्रश्नपत्रिका तयार करण्याची सिस्टीम इतकी गंभीर आहे, इतकी भारी आहे, कुणाला कधीच कळत नाही की कोणता प्रश्न कोणत्या माणसाकडून आलेला आहे, त्याची छाननी किती वेळा झाली आहे, हे कुणाला काही कळतच नाही. वॉटर टाईट असावं अशी ही व्यवस्था आहे, ती फुटली कशी मग? तिथे फितूर कोण झाले. आणि आत्ता ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या इतक्या ऐकताना चिंताजनक वाटतात. पेपर सेटिंगचं काम ज्यांच्याकडे आहे तो घटकच फितूर झालेला आहे. प्रश्नावली तयार करण्याचं काम ज्याच्याकडे आहे तो फितूर झालेला आहे. मग त्यांनी मदतीसाठी ते प्रश्न विकण्यासाठी कुणी ट्युशनवाला हाताशी धरलेला आहे, कुणी शिक्षणातला दलाल हाताशी धरलेला आहे, आणि त्या प्रश्नपत्रिका फोडलेल्या आहेत.
त्याच्यातून पैसे किती मिळाले हे अजून कोणाला कळलं नाही. कारण प्रश्नपत्रिका घेणं हे महागडं असतं. की लातूरमधून आत्ता एक बातमी आलेली आहे की एका मुलीला 5 लाख रुपये द्यावे लागले होते. दिले त्यांनी, आणि ती पास झाली म्हणून तिचाच ॲडव्हान्समध्ये फोटो आलेला आहे. कल्पना करू शकतो, एक पोरगी 5 लाख देऊ शकते आणि 23 लाख 25 लाख पोरं परीक्षेला बसलेले आहेत. त्यातल्या निम्म्याने जरी पैसे दिले, कारण सगळेच काय असे बेईमान विद्यार्थी नाही आहेत, कष्ट करणारे विद्यार्थी आहेत, चॅलेंज स्वीकारणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्या प्रयत्नावर अशा ह्या चोर बाजारात काम करणाऱ्या माणसामुळं पाणी फिरतं, त्यांचं भवितव्य धोक्यात येतं. कारण तो कष्ट करून त्याला कमी मार्क मिळतात आणि हा चोरलेले प्रश्न घेऊन परीक्षेला जातो, त्याला जास्त मार्क मिळतात. प्रामाणिक मुलांचं नुकसान होतं. कल्पना करूया आपण की 25 लाखाच्या पैकी 10-12 लाख पोरांनी 5-5 लाख रुपये देऊन जर प्रश्नपत्रिका घेतल्या असतील तर टर्नओव्हर कितीचा झालेला आहे. आणि नुसता हा टर्नओव्हर नसतो की आमच्या क्लासचा निकाल 100% लागला ह्याची जाहिरात करून अजून 1000 पोरं मिळवता येतात. हा कसला धंदा आहे. मध्यंतरी ट्युशनवर चाप आणण्याचा प्रयत्न सरकारने केलेला होता. कारण कॉलेजमध्ये शिकवणारेच शिक्षक समांतर ट्युशन चालवायचे आणि कॉलेजमध्ये न शिकवता आपल्या पोरांना आपल्या ट्युशनमध्ये यायला सांगायचे आणि तिथे त्यांना नीट शिकवायचे. ह्यांचं बजेट काय असतं, ह्यांची अकाउंटेबिलिटी काय असते, ह्यांची शिकवणाऱ्यांची पात्रता काय. अनेक ट्युशनमध्ये शाळकरी पोरांच्या 8वी-9वी असलेले शिक्षक आहेत, नॉन मॅट्रिक शिक्षक आहेत, पण त्यांच्या ट्युशनमधल्या 10 पोरांनी यश मिळवलेलं आहे. ते होर्डिंगवर आलेलं आहे म्हणून बाकीची 10 पोरं मास्तराची पात्रता न विचारता त्या ट्युशनमध्ये हजर राहतात. कारण प्रत्येकाला यश पाहिजे. तो देणारा कोण आहे हे महत्त्वाचं नाही, त्या यशासाठी ते बोली लावायला तयार आहेत. देशाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या परीक्षेमध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल तर शिक्षणावरचा विश्वास उडून जाईल आणि तो का ठेवावा असा प्रश्न पडेल. आम्ही रात्रंदिवस अभ्यास करतो आणि ते प्रश्नपत्रिका चोरून पास होतात. आमचं काय. आणि लोकांना कळत नाही आहे की आपल्या समोरचा डॉक्टर प्रश्नपत्रिका फोडून तयार झालेला आहे, कष्ट करून तयार झालेला आहे, अजून काय भानगड करून तयार झालेला आहे हे पेशंटला कुठे कळतं. कारण मेनस्ट्रीममध्ये सगळे डॉक्टर, सगळे इंजिनियर एकत्र येतात. कुणाची हिस्ट्री काय आहे कुणाला माहिती आहे. त्यामुळे त्या व्यवसायावरचा सुद्धा विश्वास उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून आपण शिक्षणाचं भगवीकरण करायला लागलो. आपण शिक्षणाला सनातन धर्मात ओढायला लागलो. आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मनुस्मृती शिकवायला लागलो. यज्ञ केल्यानंतर पोरं होतात हे शिकवायला लागलो. अजून काहीतरी भाकडं कथा शिकवायला लागलो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचा रंग शिक्षणावर उडवायला लागलो. पण मूळ मुद्दा असा आहे, तुमचं शिक्षण विश्वासार्ह नसेल तर त्यातून बाहेर पडणारी पिढी समाज कोणत्या दृष्टीनं पाहिल याचा विचार करायला पाहिजे. म्हणून ह्या ज्या परीक्षा पद्धती पावलावर आहेत त्यांचं काय करायला पाहिजे. आणि कुणी सांगितलं चांगला नागरिक, गुणवत्तापूर्ण नागरिक, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी हा परीक्षेतून बाहेर पडतो की परीक्षा बाह्य असलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडतो. ज्याला मार्क तो चांगला आहे की ज्याचं आकलन चांगलं आहे, ज्याच्याकडे ज्ञान चांगलं आहे, ज्याच्याकडे माहिती चांगली आहे, ज्याची विचार क्षमता आहे तो चांगला आहे. मला वाटतं आपण नव्या सहस्त्रकात प्रवेश केलेला आहे. ह्या ज्या आजच्या पद्धती आहेत ह्या कधीतरी पूर्वी उपयोगाच्या ठरलेल्या असतील सुद्धा. आता त्यांचा फेरविचार करायला पाहिजे. किती परीक्षा घ्यायच्या, त्या कशा घ्यायच्या, त्याची फी किती घ्यायची, त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याचं आकलन कसं करून घ्यायचं, हे सगळे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. हे नीटच्यामुळं पुन्हा आलेले आहेत. जर नीटमध्ये असं होतं तर UPSCमध्ये काय होत असेल, MPSCमध्ये काय होत असेल, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काय होत असेल. लोकांच्या शंका वाढतात आणि कोणत्याही समाजातल्या माणसाची
शिक्षणाविषयीची शंका वाढणं ही अतिशय घातक गोष्ट आहे. देश आणि समाज मागे नेणारी गोष्ट आहे. म्हणून आपण अशा घातक गोष्टींच्या नादाला लागू पण नाही. जर कोणी करत असेल तर ते व्यवस्थेच्या नजरेसमोर आणायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.